बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस। बेस्टच्या संपामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका। सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना मोठा फटका। आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला महानगरपालिकेकडून 1000 कोटींचं अनुदान मिळणार। यातील 500 कोटींची रक्कम 6 जूनला देण्यात आली। मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच। भारतीय रेल्वे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करणार। विना तिकीट प्रवास करणाऱ्या दंडाच्या रकमेत दुप्पट वाढ। किमान दंड 250 रुपयांऐवजी 500 रुपये 1 जुलैपासून नियम लागू। पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी आता जागेवरच निकाली निघणार। विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सोमवारी विशेष शिबिराचं आयोजन। सासवड प्रांत कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी स्वतः घेणार सुनावणी। पुणे सातारा महामार्गावरील खेडी शिवापूर वेळू परिसरात मुख्य महामार्गावर गाड्या लावून तळीरामांची मद्य खरेदी। अपघात टाळण्यासाठी तातडीच्या कारवाईची नागरिकांची मागणी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये केवळ 9.67% पाणीसाठा शिल्लक। पाणी कपातीत जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून दुपटीनं वाढ होण्याची चिन्ह। 20 ते 25% पाणी कपात लागू करण्याचे पालिकेचे संकेत। पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट। दररोज सुमारे 1450 टँकर फेऱ्याद्वारे पाणी पुरवठा केला जात होता। मात्र ही संख्या आता वाढून 1665 फेऱ्यांपर्यंत पोहोचली। या संदर्भात येत्या 15 दिवसात मोठा निर्णय होणार। पुण्यातील भोरच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था। जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरावस्थेमुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। केंद्राच्या परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य। नगरपालिका लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप। मान्सून दाखल झाला नसल्यानं ठिकठिकाणचे पाण्याचे स्रोत आटण्यास सुरुवात झाली। पुण्याच्या भोर तालुक्यातून वाहणारा नीरा डावा कालवा पडला कोरडा ठाक। नीरा देवघर धरणामध्ये केवळ 8% पाणीसाठा शिल्लक असल्यानं कालव्याचं आवर्तन बंद। तर सध्या राज्यामध्ये पाणीबाणी निर्माण झाले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करा। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण समूहामध्ये 4.13 टीएमसी पाणी शिल्लक। पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 15% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय। पवना धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता पालिकेकडून निर्णय। पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचं पालिकेकडून आवाहन। नाशिक शहरामध्ये आजपासून पाणी कपात लागू। शहरात आज पाणी पुरवठा पूर्ण बंद। तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा। गंगापूर, दारणा, मुकणे धरणात पिण्यासाठी कमी पाणीसाठ्यामुळे पाणी कपातीचा निर्णय। इगतपुरीतून आठवड्यातून 3 दिवस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही कपात। आता 1.5 तासांऐवजी फक्त 1 तास पाणी पुरवठा होणार। प्रकल्पांमध्ये 70 ते 80 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 161 गावातील 877 वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा सुरू। पाणी साठवण्यासाठी गावागावात टाक्या उभारण्याचा नवा प्रयोग। पाऊस लांबल्यास टँकरची संख्या वाढवण्याची शक्यता। जिल्ह्यामध्ये जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध। राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। तर बीडच्या परळीमधील चांदापूर तलावामध्ये 26% पाणीसाठा शिल्लक। मात्र पाऊस न झाल्यानं तलावातील पाणीसाठ्यावर ताण मांडण्याची शक्यता। शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं नियोजनबद्ध वापर करण्याचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं अद्याप हजेरी न लावल्यानं पाणी टंचाईचं संकट अधिक गडद। जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्यानं कमी। जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 40% पाणीसाठा शिल्लक। वाशिम शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गडद। वाशिमला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पात फक्त 11.50% पाणीसाठा शिल्लक। सोनल प्रकल्पात 6.50% पाणीसाठा। बुलढाणा जिल्ह्यातील फतेपूर गावात भीषण पाणी टंचाई। ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ। ग्रामस्थांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी।